Okay, so recording has been started, so you can mark your attendance now. Then we will start with the lecture. Is my voice clear? ज्यांनी ऑलरेडी अटेंडन्स मार्क केलंय सांगा, येतोय व्यवस्थित? व्हेरी गुड. ओके. हाऊ वॉज युअर पेपर? सेमिस्टरचा जो तुम्ही आता पेपर दिलात कसा होता? लिहिता आला व्यवस्थित? ओके, व्हेरी गुड. मॉडरेट. ओके. सो नाउ वी विल स्टार्ट विथ द लेक्चर. स्क्रीन प्रेझेंट करते मी. आपल्याला आज डिबेटचा टॉपिक कंटिन्यू करायचा आहे. राईट, आपल्याला लास्ट टाइम बोलणं झालं होतं की डिबेटला अगदी थोडीशी हार्डली काही मिनिटं मिळाली होती आपल्याला. तर आज एक शेवटचं लेक्चर आपण डिबेटसाठी ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला नवीन ऍक्टिव्हिटी सुरू करता येतील. ओके, सो थोडा वेळ पहिल्यांदा डिबेट घेऊ आणि मग त्याच्यानंतर एक ग्रामरचा टॉपिक आहे तो कव्हर करून टाकू. लास्ट टाइम आपण होमोग्राफ्स बद्दल थोडं बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासाच वेळ मिळाला ज्याच्यात आपण डिबेट घेतलं होतं. सो आपण टॉपिक तोच ठेवूया. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वरच ठेवूयात परत, की कुठला कोणाच्या डोक्यात नवीन टॉपिक आहे? तुमच्यापैकी कोणाची काही आयडिया, कुठला वेगळा टॉपिक एखादा डोक्यात आहे की ज्याच्यावर आपण डिस्कस करू शकतो? मग तोच टॉपिक ठेवूया. कोणाचा बाकी काही रिप्लाय येत नाहीये तर तोच टॉपिक ठेवूया मग आपण, जो लास्ट टाइम ठेवला होता तो. किंवा एक दुसरा माझ्या डोक्यात असा टॉपिक आहे तो बघा, तो कसा वाटतोय. व्ह्यूज अबाउट प्लेइंग आउटडोअर गेम्स. म्हणजे आता कोविड सिच्युएशन सोडून दिली तर जनरली काय होतं की मुलं प्रेफरेबली लहान मुलं आता घरात बसून खेळायचं जास्ती पाहतात. ओके, हा पण चांगला आहे. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ व्हेकल्स. व्हेरी गुड, इट्स अ नाईस टॉपिक. परफेक्ट, हा घेऊया आपण. चालेल. सो वी विल टेक अ डिबेट ऑन दिस टॉपिक. कसं करायचंय? गर्ल्सनी ऍडव्हान्टेजेस सांगायचे आहेत, बॉईजनी डिसएडव्हान्टेजेस सांगायचे आहेत, की काय आहे तुमचं सांगा. चालेल हे? गर्ल्स विल गो विथ ऍडव्हान्टेजेस, बॉईज विल गो विथ डिसएडव्हान्टेजेस. Okay, so yeah, we can start and we will end it at 8:35, max to max 8:35. It is perfectly all right. मैत्रेय, आपण मुलींना विचारूया मुलींना काय पाहिजे ते. तू विचारतोयस की मुलींनी डिसएडव्हान्टेजेस सांगितली तर चालतील का? आणि कोणीतरी वरती सांगितलंय बॉईजने डिसएडव्हान्टेजेस सांगा. नको, पण राहू दे, आपण होतं तसंच ठेवूया लास्ट टाइम सारखंच. गर्ल्स ऍडव्हान्टेजेस, बॉईज डिसएडव्हान्टेजेस. ओके, हवं तर पुढच्या वेळेला उलट करून बघूया एकदा, जर कधी बऱ्याच काळाने घेतलं आपण तर. सो आता स्टार्ट करूया. सो हु विल स्टार्ट? कोण स्टार्ट करेल जरा नाव सांगा एखाद्याचं चॅटबॉक्स मध्ये. Who will start with the debate? भैरवी स्टार्ट करणार? भैरवी, विल यू स्टार्ट? ओके, कादंबरी. ओके, थांब भैरवी, तुझं एकदा होऊन जाऊ दे, मग कादंबरी सांगेल, कारण तिने नाव पाठवलंय. ठीक आहे भैरवी, यू कॅन स्टार्ट नाव. Okay, ma'am. Advantages of vehicles are as such that it is less time consuming and very less time is wasted as we can cover large distance in short time. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. ह्याच्यावरती कुठल्या मुलाला काही सांगायचंय की आपल्याला कुठे जायचं असेल तर पटकन जाऊ शकतो? जय, प्लीज कंटिन्यू.
Ma'am, vehicles gives out too much smoke and it is not good for our health. Okay, so the smoke coming through vehicles is not good for our health. Even though we are trying to use it for covering large distance in small time, we are creating a large amount of pollution. सो आता कादंबरी तुला ह्याच्यावर काही सांगायचं आहे की हे पोल्युशन होतं त्याच्यावर काय करता येऊ शकतं किंवा कमी वेळ लागतोय आपल्याला कुठेतरी पोहोचायला Because of vehicles, smoke is created, but we can use public system of vehicles like bus, train. Okay, very good, perfect. So to avoid pollution or to avoid huge amount of pollution or the smoke that is being created, we can use public services instead of using private. Vedant, please continue. Ma'am, but public vehicles also cause pollution. They also give smoke. Yes, so depend like public vehicles also will create smoke. याच्यावर मुलींना काय म्हणायचंय भैरवी yes Yes, ma'am. Even vehicles like cycle, bullock cart, they are also among vehicles itself. So you can use them in case, and they will not cause pollution, and it will also be helpful, and it will means exercise will also happen with such vehicles. Okay, very good, perfect. Nandini, you can switch on your mic now. Ma'am, we can use electric vehicles also that now came out. They can't. They means do not cause pollution. So we can use that, and in short time we can travel long distance. Yes, okay, very good, perfect. नेक्स्ट मुलांपैकी कोणाला काही म्हणायचं आहे नंदिनीने भैरवीने ऑप्शन दिला सायकल यूज करू शकतो नंदिनीने ऑप्शन दिला इलेक्ट्रिकल म्हणजे जे बॅटरीवर वगैरे असतात चार्ज करून काही गाड्या चालतात त्या प्रकारच्या गाड्या चालवू शकतो फक्त एक एडिशन मी सांगते विशाल एक 2 ही मिनट हाँ सिर्फ मैं एक एडिशन बताती हूँ आप जब डिबेट में बोलते हो कुछ तो पहले जो मैम ऐड कर रहे हो आप वो ऐड मत कीजिए क्योंकि डिबेट 2 ग्रुप के बीच में है मेरा प्रेजेंस डिबेट में नहीं है ओके तो किसी को एड्रेस नहीं करना है सिर्फ बोलना है आपका जो जो कुछ चीज आपको बोलनी है वो सिर्फ बोलनी है सगळ्यांसाठी हे की फक्त जेवढं आपल्याला सांगायचंय ते म्हणायचं आधी मॅम नाही म्हणायचं कारण आपण कोणाशी जर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतेय जसं व्हायवाच्या केसमध्ये असेल इंटरव्ह्यूच्या वेळेला तर आपण मॅम म्हणून पुढे सुरुवात करतो मॅम सर जे काही असेल ह्या केसमध्ये तसं नसतं येस पहिले विशाल यू कॅन स्विच ऑन युअर माइक नाव मैत्रेय आणि जय 2 मिनिट थांबा Because of vehicles, accident occur. Okay, so there was a problem of pollution. Then we can use girls give option of using cycles and electric run vehicles, but there are chances of accidents. Okay, आता मुलांचं एक झालंय ना ठीक आहे एकदा मैत्रेय you can add your views. Yes, this year, even if the pollution is lower comparing other years, but I think the vehicles are always harmful for ecosystem. As for all animals, even most of the accidents are, or almost accidents are happened or happening because of vehicles. Not only accident regarding humans, many animals also got caught in the same. I will lastly say that we have to lower the use of vehicles and should come on our own legs. ओके व्हेरी गुड नेक्स्ट अजून कोण एक नंदिनी एक 2च मिनिट अजून कुठल्या वेगळ्या मुलीला बोलायचंय कादंबरी नंदिनी भैरवी या तिघी सोडून अजून कोण कारण या तिघींचं एक एकदा झालंय सो जर असेल तर पटकन नाव पाठवा ग्रुपमध्ये बरेच लोक आहेत तन्वी आहे अजून लावण्य आहे ठीक आहे नंदिनी यू कॅन स्विच ऑन युअर माइक Ma'am, that accident that occurs, we can prevent that if we carefully travel through vehicles. But if
someone is getting late in some important work, so they need to so they need to travel from vehicle only. Accidents we can prevent, but work we can't time late we can't prevent, so that is why we use vehicles. येस ओके व्हेरी गुड. मैत्रे 1-2 मिनिट, तुझ्या आधी वरती जय आणि वेदांची नावं येऊन गेली आहेत, सो मी त्यांना एकदा सांगते मग तुला सांगते. जय, इफ यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग टू नंदिनी यू कॅन ऍड नाव. जय, okay, then Vedant, you can switch on your mic. Ma'am, Nandini said that we can use electric bikes and cars, but India has economic problems, and if we use electric cars and bikes, it will lead to increase in the amount of bill, which common people in India cannot fill the bill, cannot pay the bill. Okay, correct, very good. So next one, Maitreya, you can add. Maitreya, you can add your point. Okay, Maitreya, are you there in the lecture, or is there any range problem? Okay, Kadambari, please continue. We have no options without vehicles to cover large distance, so we can use public system of vehicles. Okay, very good, perfect. So then, Vishal, do you want to say anything about this? Vishal, you can switch on your mic. Vehicles create many noise pollution. Okay, perfect. So this is again another point. There was the problem of air pollution, which was due to the smoke produced by vehicles. Then there was a problem of accidents, and now the third problem, that is noise pollution. The vehicles create noise, which is not good for health. Lavanya, you can continue. Please switch on your mic. Electric vehicles don't have oil and don't require that maintenance task or others associated with a gas engine. Okay, correct. So this is again another point that if we are going to use, this was added to Vedant, I guess, right? मला लावण्या, तू वेदांत जे बोलला होता की इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढत जाईल लोकांचं, जे कॉमन मॅन अफोर्ड नाही करू शकणार, बट बाकीचा कुठला तरी मेंटेनन्स पैसे वाचतील, असं तिचं म्हणणं आहे. राईट, व्हेरी गुड. आता ह्याच्यावर कोणाला काय बोलायचं आहे मुलांमध्ये? मुलांमध्ये ह्याच्यावर कोण काय ऍड करणार आहे? Maitreya, I guess there was a range issue at your place. That's why you left and now joined. Okay, no problem. So can you talk now? Yes, sure. Very good. You can switch on your mic. Ma'am, as Nandini said against my point that time, but I don't think that all ancient peoples were using vehicle. And it's truth that if there is a person, then there is always a chance of mistake or an accident. Yes. Okay. So in ancient times, people used to walk or travel through some, or walking was preferred. Then at that time, there were no such vehicles. Yes, बरं, got ह्याच्यावर this. काही मुली म्हणू शकतो, काही म्हणणार आहेत? मैत्रेयाचं असं म्हणणं आहे की जेव्हा पूर्वीच्या काळी व्हेकल्स नव्हते तेव्हा ही लोक जात होती, असं तो म्हणतोय. याच्यावर काही कोणाला बोलायचंय? येस, भैरवी प्लीज.
Yes, ma'am. Sorry. As Maitreya said that ancient peoples they didn't use much vehicles, but I would like to tell that at that time they used bullock carts or horse carts, and even in Vedas sometimes chariots are used. So that's also a type of vehicle. And at that time the world was not much connected as it is now. We travel at a distance of 500 kilometers, in a day. So that much it was not at that time. So करेक्ट. व्हेरी nowadays vehicles are. येस, दॅट वॉज अ व्हेरी परफेक्ट पॉइंट. बरोबर गेलीस तू. सो आता पुढे कोण? भैरवीने एकदम छान मुद्दा मांडला. जे मैत्रेय बोलला त्याच्या लिंक मध्ये एकदम परफेक्ट बोलली की ती तेव्हा एवढं जग कनेक्टेडच नव्हतं मुळात, की इतकी सगळी ही आपण व्हेकल्स पुढे आली कारण माणूस हळूहळू प्रगती करत गेलाय, त्याला गरज पडतीये त्या व्हेकल्सची. राईट. सो आता अजून कोणाला काय ऍड करायचंय मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये? कोणाला अजून ह्याच्यामध्ये भैरवी जे बोलली त्याला ऍड ऑन करायचं अजून एखादा पॉइंट? कोणालाच नाही काही? अगेन्स्ट तिच्या कोणाला बोलायचंय मुलांमध्ये? आता डिबेटचा हा एक असतं की जेव्हा दोन ग्रुप्स केले जातात, देर इज कंपल्शन दॅट यू हॅव टू स्पीक ऑन वन पर्टिक्युलर टॉपिक. आता कसं होणार आहे की काही मुलांना हा मुद्दा पटणार आहे, राईट. लॉजिकली जर आपण विचार करायला गेलो तर असं होतंय की बरोबर सांगतेय ती किंवा मुली बरोबर बोलतायत, हे ऍडव्हान्टेजेस आहेत. बट या सिच्युएशनला तुम्ही कसे डिसएडव्हान्टेजेस प्रूव्ह करून देणार किंवा व्हाईस वर्सा? मनात आपल्या पण ते डिसएडव्हान्टेज आहे, पण आपल्याला ऍडव्हान्टेज सांगायचंय, हे आपण कसं करू शकतो मॅच? हे पण याच्यामध्ये एक स्किल असतं. ओके, फॉर एक्झाम्पल आता काही वेळेला कसं होतं की अँटीबायोटिक्स वरती एखादा डिबेट आहे की यूज ऑफ अँटीबायोटिक्स, इज इट नेसेसरी, इज इट गुड ऑर नॉट. तर एखाद्याची मानसिक इच्छा असते की यूज करणं चांगलं आहे, बट ती व्यक्ती जाते नॉटच्या ग्रुपमध्ये आणि कंपल्सरी नॉटवालाच बोलायला लागतं कारण चॉईस नसतो तिथे. ओके, कोणाला काही ऍड करायचंय? सो ह्या पद्धतीने विचार करा की आपल्याला जरी हे ऍडव्हान्टेज समोर दिसतंय तरी आपल्याला त्याच्या अगेन्स्ट काहीतरी सांगायचंय, आपल्याला ह्याच्या अगेन्स्ट काहीतरी डिसएडव्हान्टेज प्रूव्ह करायचंय. कोणीतरी असं काही म्हणू शकता की हे सगळं झालं. व्हेरी गुड. येस विशाल, प्लीज कंटिन्यू. जे भैरवी बोलली त्याच्या लाईन मध्ये काहीतरी कंटिन्यू कर फक्त. येस विशाल, यू कॅन स्विच ऑन युअर माइक. Vehicles causes global warming. Carbon dioxide and carbon monoxide are the major constants in the exhaust released by the cars. Okay, so he added again one new point that the global warming is caused due to use of vehicles. So ह्याच्यावर कोणाला काही बोलायचंय? जे भैरवी बोलली होती त्याच्यावर एक असा छोटूसा पॉइंट ऍड करता येऊ शकला असता की it is good that the world is connected and that's why vehicles are important and people are using vehicles to travel for long distance. But there is this problem that for shorter distance, that if we have to walk for 10 to 15 minutes, people are preferring to use vehicles than walking or anything else. Okay, vehicles, I mean pollution causing vehicles or cars, bikes, etc. Even the cycle is not used if we want to go for an half an hour journey. We prefer bikes. So that is wrong. अजून कोणाला काही बोलायचं आहे याच्यामध्ये? मुलींना काही सांगायचंय? विशालने जे ऍड केलं होतं ते मुलांना काही सांगायचंय जे शेवटी भैरवीने ऍड केलं होतं त्याच्या रेफरन्स मध्ये? यू कॅन ऍड. We'll continue this debate for 5 more minutes and then we'll stop with this debate. Yes, Maitreya, please continue. Yes. Ma'am, in today's life, there is a bad mentality of drunk and drive. So it's impossible to prevent accidents in today's life. Yes, correct. So this is again a new point that
while using vehicles there is a possibility that people will drink and drive. मैत्रिया मी इथे थोडंसं फक्त चेक करेक्ट करते तुला. तू ड्रंक अँड ड्राईव्ह बोलला होतास आय गेस. सो पास्ट टेन्स नाही, आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचंय. पीपल विल ड्रिंक अँड ड्राईव्ह. ओके, याच्याबद्दल कोणाला काय म्हणायचंय? दोन पॉइंट्स आहेत. एक विशालने जो ऍड केला तो एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, हे 3 आहेत. आणि मैत्रेयांनी असं ऍड केलं की त्याच्या बरोबरच ड्रिंक अँड ड्राईव्ह लोक करतात आणि त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटचे चान्सेस वाढतात. जो मगाशी आपला ऍक्सिडेंट बद्दल विषय चालला होता त्याच्यामध्ये. येस, मुलींनी बाकीच्यांनी पण पार्टिसिपेट करा थोडंसं. आता नंदिनी कादंबरी या पण नाही बोलत आहेत. लावण्या, तन्वी, लावण्यानी 1 पॉइंट ऍड केलाय. तन्वी अजून काही नाही बोललेली. येस, लावण्या प्लीज स्विच ऑन युअर माइक. भैरवी मी तुला हिचं झालं की देते चान्स. Flexibility is one of the biggest advantages of traveling by vehicle. Yes, correct. Yes, Bhairavi, you can add now. Just as Maitreya said that accidents occur due to vehicles, but I would like to add that when accidents occur, it's necessary for the person who has become hurt to take the hospital, and in such cases vehicle is only useful in such cases to take the person to a hospital in less time. Okay, so the accident is happening because of a vehicle, and to help the person, to help the victim of accident, we have to take that person to hospital, to take that person to hospital via vehicle only. Okay, so anyone else wants to add anything to this? हे आता इथे कसं म्हणू शकतो आपण की that depends on person. That is not a problem of vehicle. व्हेकलमुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रॉब्लेम नाही क्रिएट झालेला, माणसांच्या मेंटॅलिटीमुळे प्रॉब्लेम क्रिएट झालाय. राईट, इन दॅट वे द प्रॉब्लेम्स आर विथ यूज ऑफ हेल्मेट, देन सीट बेल्ट, यूज ऑफ सीट बेल्ट, हे सगळं कंपल्सरी असून सुद्धा फक्त पोलिसापासून वाचायचं म्हणून तेवढ्यापुरतं हेल्मेट, तेवढ्यापुरता सीट बेल्ट वापरला जातो. दॅट इज फॉर युअर ओन सेफ्टी, हे कोणी विचारात घेत नाही. सो हे ह्युमन मेंटॅलिटी झाली. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम ऑफ व्हेकल. ओके, मुलांमध्ये कोणाला काही बोलायचं आहे याच्या रिलेटेड आता? येस, मुलांमध्ये कोणी काही बोलणार आहे? नो प्रॉब्लेम, देर इज नो रॉंग पॉइंट. यू हॅव, ह्याच्यामध्ये असं करेक्ट किंवा रॉंग असं काही नसतं. तुझा पॉइंट बरोबर होता, तू मुद्दा मांडलास. फक्त त्याच्यावरती मुलींनी अजून काय, भैरवीने जे आन्सर दिलं दॅट वॉज ऑल्सो करेक्ट. दिस वॉज ऑल्सो अनदर ऑप्शन, की हेही सांगता आलं असतं. ओके, असं मी फक्त सांगतेय. करेक्ट किंवा रॉंगचा प्रश्न नसतो डिबेटमध्ये. तुझ्या डोक्यात जे येईल तो पॉइंट तू रिलेटेड मांडायचा. येस, कादंबरी, यू कॅन ऍड युअर पॉइंट. In a case of noise pollution, we can service our vehicle machine after 3 months and we can follow our traffic rules. Yes, correct. To avoid accidents, we can follow traffic rules. And second point is that we can check our vehicle regularly so that we will be able to avoid noise pollution also. And even for that matter, air pollution also. अजून कोणाला काही सांगायचं आहे? कोणाला काही सांगायचंय? फक्त येस और नो टाका. जर नसेल तर मी फक्त कोणाला तरी एकाला सांगेन की कन्क्लूड करा. येस, वेदांत, यू कॅन ऍड युअर पॉइंट. Ma'am, though Kadambari said that we can check do the servicing of our vehicles, then also accident is such a thing that it can occur anytime. Means there is no fixed time that it will occur on this time only. Yes, okay, correct. So even though we are going to follow some rules, there are chances of accidents. फक्त एक थोडंसं वेदांत मी तुला करेक्ट करते, ते ऑकर
ऑकर असा उच्चार करायचा, प्रोनाउन्सिएशन ऑकर करायचं. यू सायलेंट करायचा आहे त्यात, यू सायलेंट म्हणजे त्याचा असा उच्चार करायचा, एवढंच. येस नंदिनी, यू कॅन कंटिन्यू. Even though he said that accident occurs, it don't have a fixed time. It is true, but it is because of the humans mistake. It is not a mistake of vehicle, because humans are only driving the vehicles. Vehicle is very useful if we use it very carefully. Perfect. So proper use of vehicle is necessary to avoid accidents or any kind of pollution. ओके, अजून कोणाला काही म्हणायचं आहे? काही पॉइंट ऍड करायचे आहेत अजून मुलांमध्ये, मुलींमध्ये काही असेल? खूप कमी लोक लेक्चर मधली पार्टिसिपेट करतायत. अथर्वचं पार्टिसिपेशन नाहीये आज, लक्षचं नाहीये. जेवढी मला नावं माहिती आहेत ती मी घेतेय. Tanvi was there in the lecture, but I don't see her. Yes, Tanvi is also there in the lecture, but she is not talking anything. Yes, Vedant, you can continue. Ma'am, sometimes what happens, animals like mouse go into our vehicle and nibble our wire, so we can't stop that little animal. Can you repeat your sentence that what mice will do, or what mice does that we cannot avoid? Sometimes I have heard many cases that sometimes when we have stopped our vehicle at one place, mice comes and they nibble our wires of the vehicle, which cause problem. Okay, which will cause problem to that particular vehicle, and the maintenance for that vehicle will be necessary. Okay, so any damage to that vehicle caused due to any animal or natural problems to the vehicle. For example, in case of storms, trees might fall on vehicle and that will damage the vehicle. So it is not also, you will have to pay for that maintenance of that vehicle, and that will cause economical problem. Yes, Nandini. Ma'am, it is our duty to keep the vehicles in the safe place such that the mice and rats do not enter in the vehicles and nibble the vehicles wires and all. Okay, correct. Very good. Perfect. So आता आपण कोणी कन्क्लूड करण्यासाठी उत्सुक आहे? कोणाला कन्क्लूजन द्यायचं आहे डिबेटचं? कन्क्लूजन मध्ये काय सांगायचं आहे? इररिस्पेक्टिव्ह ऑफ विच वर युअर ग्रुप, ऍडव्हान्टेजेस और डिसएडव्हान्टेजेस कुठल्या ग्रुपमध्ये तुम्ही होतात हे कन्सिडर न करता फक्त कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट द्यायचं आहे की आपण ओव्हरऑल डिबेटमधनं आपल्या समोर काय काय आलं, की काही ऍडव्हान्टेजेस आली, काही समोर डिसएडव्हान्टेजेस आली, आणि दोन्ही क्लब करून आपण त्याचा व्यवस्थित वापर कसा करू शकतो. Okay, Vedant, you can add your point. Please continue. Ma'am, we can't stop animals. Animals are everywhere. They can come at any time without telling us. They will not tell us we are coming at, and we will nibble your wires and damage your vehicle. So there is no safe place such that where animals will not reach. असं वेदांचं म्हणणं आहे. Okay, so Maitreya, that was your point also. व्हेरी गुड. अजून कोणाला काही ऍड करायचंय? येस, परफेक्ट. अजून कोणाला काही ऍड करायचंय की कोणी कन्क्लुजन सांगणार आहे? भैरवी, येस, यू कॅन कंटिन्यू. अजून कोणाला जरी कन्क्लुजन सांगायचं असेल तरी चान्स मिळेल. काही आपल्याला काही आपण प्रॉपर करत म्हणजे ह्याच्यात करत नाहीये, ते प्रॅक्टिससाठी करतोय. सो एकीने भैरवीने सांगितलं तरी अजून दुसरं कोणीही सांगू शकतं तुमचं कन्क्लुजन काय ऍड करायचं असेल तर. भैरवी, यू कॅन स्विच ऑन युअर माइक अँड टेल अस. Yes, taking into consideration all the advantages and disadvantages of vehicles, it's my personal opinion, and I think that excess use of anything is bad for us. So if we use vehicles too much, it's bad for us.
but keeping a limit to everything is necessary. So I think vehicles are good, but excess use of it will cause harm to environment, as many of the boys said. It will cause harm to environment, money wastage, and everything will happen. So in that case, vehicles should be used properly. Perfect. Very good, very good, Bhairavi. It was nice. Vishal, are you giving your name for conclusion, for adding conclusion? Yes, Vishal, you can switch on your mic. Because of vehicles, the released carbon dioxide is not good for health. That's why people don't get fresh oxygen, is good for which is good for not health. So they suffer from many diseases. Okay, it was a good point, Vishal, but हम लोग अभी कंक्लूजन पे आ रहे हैं, मतलब डिबेट एंड कर रहे हैं, तो इसलिए सिर्फ जो कंक्लूजन का पॉइंट है, जो एडवांटेजेस और डिसएडवांटेज हमने अभी तक डिस्कस किए, तो उसके ऊपर कुछ ऐड करना है. जैसे कि अभी भैरवी ने बताया कि बॉयज ने जो डिसएडवांटेज बताए वो कंसीडर किए, हमने एडवांटेजेस कंसीडर किए, और व्हाट वाज द फाइनल कंक्लूजन, व्हाट इज द फाइनल कंक्लूजन, that excess use of vehicles should be avoided and wherever necessary vehicles should be used in this way. Yes, Vedant, you can add for conclusion. Ma'am, I want to add a point to my to Bhairavi, that she is right. Both must go hand in hand. Means both must have 50-50% advantages and disadvantages. Means vehicles should also be used and vehicles should not be used. Yes, correct. For some reasons we can use vehicles, while for some reasons we can't use vehicles. We should avoid usage of vehicles where it is possible that the task will be completed without use of vehicles. In that case, we should avoid its use, and when it is very necessary, we should use them. Right. मैत्रेय, एक फक्त तुला सांगते तुझ्या क्वेश्चन्स वरती डिपेंडेंट, डिबेटचं कन्क्लुजन कधी शुड बी और शुड नॉट बी मध्ये येऊ शकत नाही. ओके, व्हेकल्स शुड बी युज्ड असं आपण फक्त कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट नाही म्हणू शकत, किंवा व्हेकल्स शुड नॉट बी युज्ड असं कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट नाही म्हणू शकत. जे भैरवीने ऍड केलं होतं की व्हेकल्स शुड बी युज्ड, एक्सेस यूज शुड बी अवॉइडेड, हे कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट होऊ शकतं डिबेटचं. काही डिबेट्स अशी असतात ज्याच्यामध्ये आपण शुड बी और शुड नॉट बीचा आन्सर देऊ शकतो. कधी? जेव्हा ऍडव्हान्टेजेस, शुड बी आन्सर कधी येईल की जेव्हा ऍडव्हान्टेजेस सगळे सक्सीड झाले ओव्हर डिसएडव्हान्टेजेस, प्रत्येकाने मांडलेला ऍडव्हान्टेजचा पॉइंट हा जास्त वेटेजचा होता आणि तेव्हा शुड बी युज्ड झालं. आणि उलट व्हाईस वर्सा, डिसएडव्हान्टेजचा पॉइंट जर जास्ती जड असेल तर शुड नॉट बी युज्ड. इन दिस केस इक्वल झालं आपलं, बरोबर. जे ऍडव्हान्टेजेस मुली सांगत होत्या त्याच्या प्रॉपर अगेन्स्ट डिसएडव्हान्टेजेस येत होती, त्या डिसएडव्हान्टेजला करेक्ट आन्सर मुलींनी केलं. सो ह्या केसमध्ये जे कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट आलं ते असं होतं. फॉर एक्झाम्पल जसं, नो प्रॉब्लेम मैत्रेय. येस कादंबरी, प्लीज कंटिन्यू. Vehicle is good for long distance, but in short distance we can use cycle, or we can go through with walk, and we can use also public system of vehicle for long distance for avoiding more population. Pollution, yes, correct. To avoid pollution, we can use a carpool system or public services, public vehicle facilities can be used, correct? अजून कोणाला काही कन्क्लुजन मध्ये बोलायचं आहे? Yes, Vishal, you can add now. We can use public transformer so that there will be less harmful effects of vehicles that causes. Okay, so we can use public transport systems to avoid pollution, noise pollution, as well as air pollution.
ओके, ठीक आहे. वी विल स्टॉप नाव. आपण डिबेट आता थांबवूया. आपण जरा दुसरा टॉपिक आज शिकणार आहोत पुढचा, तो थोडासा कव्हर करून घेऊया आणि थोडे दिवसांनी आपण परत एकदा डिबेट घेऊया. आता लगेच नको घ्यायला नेक्स्ट लेक्चरला. सलग 3 लेक्चर्स झाली आपली थोड्या थोड्या वेळासाठी. आय विल प्रेझेंट द स्क्रीन. इज द स्क्रीन विजिबल नाव? स्क्रीन दिसतोय आता सगळ्यांना? ओके. सो आज आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे इट इज रिलेटेड विथ, हे तुमचं आधी झालेलं असेल, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. 10th ला जे आहेत त्यांचं तर पक्क कव्हर्ड असणार आहे हा टॉपिक. डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आहे ते माहितीये. थोडासा रिव्हिजन सारखा पार्ट होईल हा आणि काही नवीन गोष्टी शिकायलाही मिळतील. In the English language, there are 2 ways of conveying what someone else has said: direct or quoted speech and indirect or reported speech. So what is direct speech? Involves quoting the exact words uttered by the person within inverted commas or quotation marks. So this is important. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा एक गोष्ट विचारात घ्या, कारण तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड, जसे आता सेमिस्टरला तुम्ही आपण जेवढं शिकलो होतं त्यातलं डू ॲज डायरेक्टेड केलं होतं, त्याचप्रमाणे एक्झाममध्ये जर डू ॲज डायरेक्टेडमध्ये हे असेल की कन्व्हर्ट द फॉलोइंग टू डायरेक्ट स्पीच, कन्व्हर्ट द फॉलोइंग टू इनडायरेक्ट, तर जेव्हा डायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्जन कराल, जसं आपण WH क्वेश्चन्सच्या किंवा क्वेश्चन फ्रेम करताना हे लक्षात ठेवायचं आहे, सेंटेन्स संपल्यावर क्वेश्चन मार्क ॲड करणं, तसंच इथे डायरेक्ट स्पीच जेव्हा आपण लिहितोय, जेव्हा वाक्य एखादं कन्व्हर्ट करायला सांगितलंय डायरेक्टमध्ये, त्यावेळेला इन्व्हर्टेड कॉमाज ॲड करणं विसरायचं नाही. कारण कोणीतरी बोललंय असं आपण सांगतोय आणि ते सांगताना त्याची एक्झॅक्ट वर्ड्स आपण लिहितोय, राईट? म्हणून तिथे ते इन्व्हर्टेड कॉमाज येणं गरजेचं आहे. मार्क्स कट होऊ शकतात जर डायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्जन केलं, बाकी ग्रामॅटिकली सेंटेन्स करेक्ट होतं, वर्ड्स करेक्ट यूज केले, स्पेलिंग बरोबर होती सगळी, पण इन्व्हर्टेड कॉमा नाही टाकला तर मार्क कट होतील. कारण तो रूल आहे की तुम्ही त्याचे एक्झॅक्ट वर्ड सांगताय हे दाखवण्यासाठी ते इन्व्हर्टेड कॉमाज यूज करायचेच. ओके, सो आता इथे हे स्टेटमेंट केलेलं आहे, ॲने सेड आय विल बी कमिंग होम टुनाईट. ही ॲने जी मुलगी बोललेली आहे ती काय बोलली आहे हे त्या सेंटेन्स मध्ये सांगितलंय, म्हणून ते एक्झॅक्ट तिच्या सेंटेन्स जिथे सुरू होतंय तिथे सेड नंतर कॉमा वरती इन्व्हर्टेड मार्क्स आणि मग ती जे सेंटेन्स बोलली आहे ते सुरू झालंय. नेक्स्ट वन इज इनडायरेक्ट स्पीच. सो इनडायरेक्ट और रिपोर्टेड स्पीच on the other hand does not have to be within quotes or reported word to word. ठीक आहे, आता जसं हे सेंटेन्स आहे याच्यामध्ये तिचा टेन्स, तिने ॲनेने जो टेन्स बोलताना यूज केला तो यूज करून ॲज इट इज वाक्य लिहायचंय. ठीक आहे, आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये मात्र आपण त्याच्यामध्ये एक कोट्स त्याला लागणार नाहीत, इन्व्हर्टेड कॉमाची गरज नाहीये आणि एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड नाही झालं तरी चालू शकतं. In fact, unless one is relaying the exact word spoken, one should never use quotation marks. तर जेव्हा एक्झॅक्ट तेच्या ते वर्ड रिपीट नाही होते तर कोटेशन मार्क टाकायचं नसतंच. सो शी सेड दॅट शी वुड बी कमिंग होम दॅट नाईट. आता हे त्यावेळेचा किस्सा सांगितला जातोय, रिपोर्ट आहे. इनडायरेक्ट स्पीच हे मेनली आपण पास्ट टेन्स मध्ये टाकणार आहे. डायरेक्ट स्पीच मोस्टली प्रेझेंट फ्युचर मध्ये जातं, असं काही नाहीये की पास्ट मध्ये जाणार नाही, बट मोर फ्रिक्वेंटली. ओके, इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी. आता हे पार्ट झाले तुमचे की कधी काय वापरतो आपण ते, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर काय, त्याच्यानंतर क्वेश्चनचं सेंटेन्स असेल तर काय. ओके, सगळंच झालेलं आहे. ऑलमोस्ट 9-10 पर्यंत सगळं कव्हर होत येतात ग्रामरचे बेसिक टॉपिक. Indirect speech of exclamatory sentences. Sentence which express a state of joy or sorrow or wonder is called exclamatory sentence. For example, hooray, we won the match. Alas, I failed the test. Wow, what a nice shirt it is. So to change such sentences, the words exclaimed with joy or exclaimed with sorrow, exclaimed with wonder is added in the reporting verb
depending upon the nature of exclamatory sentence in indirect speech. फॉर एक्झाम्पल जसं आपण आता जी डायरेक्ट स्पीच काय होतं, ही सेड हुर्रे आय वन अ प्राइज. आता हे आनंदाचं आहे काहीतरी, राईट. त्यांनी एक्सक्लेमेटरी मार्क देऊन हुर्रे वगैरे काहीतरी म्हणलाय. तर आता ही सेड ही एक्सक्लेम्ड हुर्रे असं आपण नाही म्हणत. ओके, त्याच्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला एक्सप्रेस करायच्या आहेत इनडायरेक्ट स्पीच मध्ये विदाउट ऍडिंग एनी एक्सक्लेमेटरी मार्क ऑर समथिंग लाईक दॅट. मग तिथे काय करायचंय, ही एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट ही हॅड वन अ प्राइज. इथे टेन्स कन्व्हर्ट केलाय आपण एकतर. जो पहिल्या डायरेक्ट स्पीचचा टेन्स होता तो ही सेड म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आहे कळतंय, तो बोलला होता. आणि मग पुढे आय वन अ प्राइज हे परत प्रेझेंट टेन्स मध्ये आलं होतं. आणि जेव्हा इनडायरेक्ट स्पीच यूज केलंय तर ही एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट ही हॅड वन अ प्राइज. पूर्वी त्यांनी प्राइज जिंकलं हे त्यांनी आनंदाने सांगितलं. नेक्स्ट, शी सेड अलास आय फेल्ड इन एक्झाम. आता हे दुःखासाठी आहे, सो शी एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट शी फेल्ड इन द एक्झाम. Next, John said, "Wow, what a nice shirt it is." John exclaimed with wonder that it was a nice shirt. तर आता ह्या केस मध्ये आपल्याला जेव्हा इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट करायचं असेल आणि तुम्हाला समोर असं दिसतंय की ही एक्सक्लेम्ड विथ जॉय, तर हे काही वर्ड्स ऍड करायला लागतील आयदर. कारण आता ह्या केसमध्ये ही एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट ही हॅड वन अ प्राइज, ह्याचं जर तुम्हाला मी डायरेक्ट करायला सांगितलं तर तुम्ही टेन्स बदलू शकाल, एक्सक्लेमेटरी मार्क ऍड करू शकाल. त्याच्या आधीचा जो वर्ड येतो ते साधारण इंग्लिशमध्ये काय यूज केले जातात हे लक्षात ठेवायचे आणि त्यातला एखादा वर्ड ऍड करून त्याच्या पुढे एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा. ओके, सो नाउ इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. A sentence which express command, request, advice or suggestion is called imperative sentence. For example, open the door, please help me, learn your lesson. आणि मग आता ह्या केस मध्ये आपण काय करणार, टू चेंज सच सेंटेन्सेस into indirect speech, the word ordered or requested or advised or suggested or forbade or not to do is added to reporting verb depending upon nature of imperative sentence in reported speech. So for example, he said to me, please help me. आता जिथे प्लीज दिसतंय तर आपण तिथे ही ऑर्डर्ड नाही म्हणणार. राईट, आपल्याला माहितीये प्लीज कधी यूज करतात, वेअर समवन इज रिक्वेस्टिंग समथिंग, देन ही रिक्वेस्टेड मी टू हेल्प हिम. त्याच्यानंतर पुढे ही सेड टू हिम यू शुड वर्क हार्ड फॉर एक्झाम. आता ही ऍडवाइस दिलीये किंवा सजेशन दिलंय. आता ह्या केसमध्ये दोन्ही होऊ शकतं की ही ऍडवाइस आहे की यू शुड वर्क हार्ड फॉर द एक्झाम और इट इज अ सजेशन. तर इथे आपण यूज करू शकतो ही सजेस्टेड हिम किंवा शी. आता इथे खरं तर शी यायला हवं होतं, शी सजेस्टेड हिम किंवा शी ऍडवाइज्ड हिम टू वर्क हार्ड फॉर एक्झाम. ओके, आता हे तुम्हाला एक्झाम मध्ये तुमचं ठरवून घ्यायचंय की सजेस्टेड यूज करायचं, रिक्वेस्टेड यूज करायचं. आता असंही होऊ शकतं, शी सेड टू हिम दॅट ही शुड वर्क हार्ड फॉर एक्झाम. हे पण करेक्ट आहे ग्रॅमॅटिकली आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणून हे पण करेक्ट आहे. बट आपल्याला आपलं वाक्य खूप चांगलं करायचंय, राईट. तर ऍड ऑन करायला हे सेंटेन्स खूप चांगलं होणार की ही शी सजेस्टेड और शी ऍडवाइज्ड, पण शी रिक्वेस्टेड वगैरे नाही लिहून यायचं तिथे. दे सेड टू हिम डू नॉट टेल अ लाय. दे सेड टू हिम नॉट टू टेल अ लाय. He said open the door. He ordered to open the door. The teacher said to student do not waste time. The teacher advised the students not to waste time. आता हे अशी एक परफेक्ट फ्रेम लागणार नाहीये ह्या सगळ्यासाठी, या सेंटेन्स साठी. ही सारखी सारखी वाचून आपल्याला इम्प्रोव्हाइज करत जायचंय. तुम्ही आता बऱ्याच आधीपासून सगळे 8th पासून सगळे म्हणताय की आधीच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच झालेलं आहे, तर त्याचा अर्थ बऱ्याच साऱ्या वेळेला तुमची याची प्रॅक्टिस झालेली असेल, 5-6 सेंटेन्सेस केलेली असतील दरवर्षी, आपण असं अज्युम करू, त्याच्यापेक्षा जास्तीच.
सो प्रॅक्टिसने हळूहळू हे आपल्याला आपण इम्प्रोव्हाइज होतच जाणार आहेत सेंटेन्सेस. नेक्स्ट, indirect speech for interrogative question sentence. For changing interrogative sentence into indirect speech, we have to observe the nature of question and then change it into indirect speech according to its rules for indirect speech. म्हणजे indirect speech चे rules कन्सिडर करायचे आणि त्याला कन्सिडर करताना नेचर ऑफ क्वेश्चन हा पण विचारात घ्यायचा आणि मग क्वेश्चन फ्रेम करायचा. A question can be of two types. One type which can be answered in only yes or no. जे आपण question चे type शिकलेले आहेत, yes or no question, or other type which needs a little bit explanation for its answer and cannot be answered in only yes or no. जे आपण mainly WH questions मध्ये add करतो, त्यातले बरेचसे क्वेश्चन हे सगळे ह्या सेकंड फॉर्मॅट मधले असतात की ज्याच्यामध्ये आपण फक्त येस और नो नी उत्तर नाही देऊ शकत, आपल्याला काहीतरी ऍड करायला लागतं. तर या दोन सेंटेन्स साठीचा इनडायरेक्ट स्पीच होताना पण ते वेगळं होणार. फॉर एक्झाम्पल, डायरेक्ट स्पीच असं आहे, दे सेड टू मी, डिड यू गो टू स्कूल? दे आस्क्ड मी इफ आय हॅड गॉन टू स्कूल. ओके, आता इथे दे सेड टू मी, ते मला म्हटले होते असं आपण सांगतोय. सो दे आस्क्ड, त्यांनी विचारलं ना, प्रश्न विचारला. आस्क, टू आस्क इज युजली युज्ड फॉर क्वेश्चन. सो दे आस्क्ड मी इफ आय हॅड गॉन टू स्कूल. आणि मग आता हे जनरल रूल्स आहेत की आपण जेव्हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये टेन्स चेंज करतो, वाक्याचा आपल्याला जेव्हा टेन्स बदलायचा असतो तर तेव्हा आपण काय करू शकतो. तर एम आणि इज हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये कोणीतरी सांगितलेलं वाक्य आपण सांगतोय की he is doing his homework. She said that he is doing his homework. किंवा सॉरी, she said इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये he is doing his homework. असं जर सेंटेन्स आहे, आपण ह्याचा इनडायरेक्ट करतोय. she said that he was doing his homework. ओके, सो हा सिंपल प्रेझेंट होता पहिल्या वाक्यामध्ये. जेव्हा ती बोलली तेव्हा ती प्रेझेंट टेन्स मध्ये बोलणार कारण तो होमवर्क करत होता. आणि दुसरा जेव्हा येऊन रिपोर्ट करेल, जेव्हा दुसरा सांगणार आहे कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला, तर ते पास्ट टेन्स मध्ये जाईल. जसं आपण मराठीत इन जनरल, आता जे मी कॉन्व्हर्सेशन आपलं चालू आहे तेव्हा पण मी प्रेझेंट टेन्स मध्ये बोलते आता, बरोबर. आणि तुम्ही जर उद्या काही सांगताय ह्या लेक्चरशी रिलेटेड कोणाला, तर तुम्ही काय सांगणार की असं कोणतरी म्हणलं होतं. हा जो पास्ट टेन्स होईल तोच सेम इंग्लिश मध्ये आहे. आपण तिथे जसा वर्ब चेंज करतो मराठीमध्ये प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्सला, तसंच इथे. आता हे झालं सिंपल प्रेझेंट टू सिंपल पास्ट. आर असेल तर वेअर, बिकॉज ते सिंग्युलर प्लुरल. हॅव, हॅजचं हॅड होणार. कॅन, कांट असतील तर कुड किंवा कुडंट. आणि विल, वोंटचं वुड किंवा वुडंट, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. हे सिंपल सगळ्याचे आपण पास्ट टेन्स यूज करणार. सो टेन्स चेंज इन इनडायरेक्ट स्पीच. आपण कसे टेन्स चेंज करतो? प्रेझेंट सिंपल असेल तर पास्ट सिंपल होणार. सगळ्या प्रेझेंटचा प्रेझेंट कंटिन्युअस तर पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट तर पास्ट परफेक्ट. जे काही म्हणजे जसं मेन सेंटेन्सचा जो काही टाईप असेल त्याच्या हिशोबाने आपल्याला फक्त प्रेझेंटचा पास्ट करायचा आहे. पास्ट सिंपल असेल तर आपल्याला त्याचं पास्ट परफेक्ट करायचंय, पुढच्या फॉर्म मध्ये जायचंय. पास्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस करायचंय, कारण आपल्याला अजून पूर्वी झालेली इव्हेंट सांग. एक गोष्ट एखादी व्यक्ती तिच्या भूतकाळातली सांगतेय, बरोबर, आणि तुम्ही जेव्हा ती पुढे सांगताय ती अजून भूतकाळात गेलीये. म्हणून पास्ट सिंपल जर असेल तर आता त्याचा अजून भूतकाळ काय करणार, तर तो पास्ट परफेक्ट होतो. आणि पास्ट कंटिन्युअस असेल तर त्याचा पुढे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार रिपोर्ट करताना. फ्युचर सिंपल जे विल असतं तर त्याचं वुड होणार आहे. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे विल बी, वुड बी. फ्युचर परफेक्ट विल हॅव, वुड हॅव. सो जे आपण मगाशी लिस्ट बघितली होती, विल, शॅल तर वुड, शुड हे करायचं आणि सांगायचं. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याकडे ह्या चार्टचा. आणि हा चार्ट थोडासा जेव्हा चेंज कराल सेंटेन्स तेव्हा हा चार्ट थोडा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, कारण मेन प्रॉब्लेम इथेच येतो की टेन्स गडबडतो. आपण एक वेळ ते जे मगाशी आपण एक्सक्लेमेटरीच्या इथे एक्सक्लेम्ड म्हणायचं आहे, क्वेश्चनच्या इथे आस्क्ड म्हणायचं आहे, किंवा
सजेस्टेड, ॲडवाइज्ड, रिक्वेस्टेड हे सगळं व्यवस्थित येतं, ते पटकन होऊन जातं. टेन्स चेंज करताना थोडी गडबड होते की तिथे सिम्पल प्रेझेंट असतो आणि आपण जेव्हा रिपोर्ट करतो, आपण जेव्हा त्याचा इनडायरेक्ट स्पीच कन्वर्ट करतो तेव्हा पटकन त्याचा टेन्स सेमच राहून जातो. आणि सिम्पल असेल तर फार मोठा प्रश्न येत नाही, आपल्याला लगेच कन्व्हर्जन कळतं. जर पास्ट सिम्पल वापरलाय म्हणजे ऑलरेडी जे डायरेक्ट स्पीच मधलं सेंटेन्स आहे ते जर का पास्ट सिम्पल मध्ये असेल ना तर त्याचा पास्ट परफेक्ट करायचं लक्षात येत नाही पटकन. आणि आपण आता हे टेन्स सगळे शिकलोय, आठवत आहेत ना सगळ्यांना? का परत एकदा एक रिव्हिजन घ्यायची आपल्याला टेन्सची? एक्झाम मध्ये मी अजून पेपर पाहिलेले नाहीयेत, मी पेपर बघेनच, त्याच्यावरून मला कळेल की टेन्स कसे चेंज केलेले आहेत. म्हणून मी तेव्हा पण सांगितलं होतं की टेन्सचा टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा, म्हणजे काय होतं की आपल्याला हे जे आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ह्याच्यामध्ये सुद्धा तेच येणार आहे. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण आपल्याला टेन्सची घेणं देणं होतं, राईट? जर तुम्हाला पास्ट सिम्पल एखादा वर्ब आहे ज्याचा पास्ट सिम्पल फॉर्म काय आहे आणि मग त्याचा पास्ट परफेक्ट कसा करायचा हे माहित असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अजिबात अवघड होत नाहीत. आणि स्कोरिंग टॉपिक असतात हे सगळे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, चेंज द टेन्स ऑफ द सेंटेन्स. काही जे व्होकॅब्युलरी रिलेटेड क्वेश्चन असतात, जर आपलं वाचन थोडं कमी असेल किंवा तेवढं तिथपर्यंत वाचलेलं नसेल तर तिथे कदाचित मार्क्स जाऊ शकतात, बट दॅट इज ओके. याच्यामध्ये आपल्याला हे बेसिक ग्रामरचे रूल्सच अप्लाय करायचे, तर हे टॉपिक पक्के करून ठेवायचे. 10वीच्या मुलांसाठी जास्त सांगतेय मी, हे बाकीच्यांनी पण करायचंच आहे. 10वीच्या मुलांनी मेनली लक्षात ठेवा, कारण जेव्हा बोर्डचे पेपर लिहाल ही थोडीशी स्ट्रॅटेजी आपल्या डोक्यात ठेवायची की जे आपल्या हातातले मार्क आहेत ते आपल्याला मिळवायचेच आहेत काहीही झालं तरी. ओके, सो चेंजेस इन टाइम अँड ॲडव्हर्ब्स इन इनडायरेक्ट स्पीच हा एक छोटासा पॉइंट आहे, तो बघून टाकू आपण. टुडे, जर टुडे असेल, एखादी व्यक्ती टुडे म्हणत असेल तर जेव्हा आपण सांगायला जाऊ तेव्हा लगेचच सांगू असं नाही. दुसऱ्या दिवशी सांगायला गेले तर मी दॅट डे, किंवा दुसऱ्या दिवशी गेले तर मी यस्टरडे म्हणू शकते, बट 4 दिवस होऊन गेले असतील तर दॅट डे. टुमॉरो, द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे. Yesterday, the day before or the previous day. Next week or month or year, the following week, month, year. So जर फ्युचरिस्टिक असेल तर फॉलोइंग म्हणायचे आपल्याला, आणि द डे बिफोर ऑर द सेम डे हे सगळं आपल्याला टुडे किंवा यस्टरडे साठी यूज करायचंय. नाउ, जस्ट, देन, अगो, बिफोर, हिअर, देअर, दिस, दॅट. राईट? सो आपण कसं म्हणू शकतो, ठीक आहे, दिस दॅट साठीचं एक सेंटेन्स आपण असं म्हणू शकतो की शी सेड दॅट दिस इज अ कॅट. शी सेड दिस इज अ कॅट. शी सेड दॅट, कॉमा, दॅट वॉज अ कॅट. ओके, कारण त्यावेळेला तुमच्या समोर धिस नसेल, तिथे ती कॅट नसेल, त्यामुळे मग तिथे धिसच्या जागी दॅट करायला लागेल. कळलं? सिच्युएशन डिपेंडेंट धिस दॅट कसं करायला लागणार आहे, किंवा बाकीचे फॉर्म्स आपल्याला चेंज करायचे आहेत. इज इट क्लिअर? एवढंच होतं, हे छोटूसा टॉपिक होता. जर काही डाऊट्स असतील आत्ता असतील तर आत्ता किंवा पुढच्या लेक्चरला विचारा. आपलं टायमिंग थोडं संपलंय आत्ता, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की जर डाऊट्स असतील याच्याबद्दल, काही आधी काही वाचलेलं असेल, अजून काही पुढे वाचायचं असेल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तर ती घेऊया. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण थोडासा पहिला वेळ हा टॉपिकच कंटिन्यू करू. इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचचे थोडे क्वेश्चन्स घेऊया. ओके, मे बी आपल्याला नेक्स्ट वीक दिवाळी वेकेशन असेल, सो हॅपी दिवाळी टू ऑल in advance. We will meet in the next lecture after Diwali. Okay, thank you and bye.